जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। स्वप्न तुमचं दागिने आमचे। कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स। सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण। शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित। संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड, कर्जत। 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे महासंग्राम युवा मंचच्या वतीनं आज 1 जून हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे। राज्यभरामध्ये 1 जून हा एक विशेष तारीख ठरत आहे। शासकीय अभिलेखानुसार या दिवशी सर्वाधिक नागरिकांचा जन्मदिन नोंदवला गेला आहे। ही बाब लक्षात घेता कर्जत येथील महासंग्राम युवा मंच या संस्थेच्या पुढाकाराने कर्जत शहराचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या हस्ते एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। आज 1 जून रोजी कर्जत शहरातील या दिवशी जन्मलेल्या सर्व नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा करत त्यांचा खास सन्मान करण्यात आला। या उपक्रमामध्ये शहरातील अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते। प्रत्येक वाढदिवस साजरा करणाऱ्याला शुभेच्छा देत महासंग्राम युवा मंचच्या वतीनं त्यांना सन्मान चिन्ह, याचप्रमाणे केक कापून व फेटा बांधून व खास शिपी आमटीची मेजवानी देऊन हा सन्मान करण्यात आला। महासंग्राम युवा मंचचे सदस्य यावेळी बोलताना म्हणाले की हा उपक्रम म्हणजे फक्त वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नाही, तर या निमित्ताने सामाजिक ऐक्य, सौहार्द आणि स्थानिक सहभाग वाढवण्याचा आमचा उद्देश आहे। या उपक्रमाला नागरिकांनी देखील मोठ्या उत्साहाने आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला। भविष्यातही असे वेगळे उपक्रम राबवण्याची इच्छा महासंग्राम युवा मंचच्या वतीनं प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी बोलताना व्यक्त केली। पाहूया कशा पद्धतीने हा अनोखा वाढदिवस साजरा झाला। या ठिकाणी उपस्थित राहिलेले माननीय गणेशजी जेवरे यांचं महासंग्राम युवा मंच तथा नामदेव स्वागत करतो। धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत। भूषण बावडेरे, कृपया आपण 2 मिनिटांमध्ये शिवू। माननीय भूषण बावडेरे या ठिकाणी प्राध्यापक राजळे सरांना मी विनंती करतो की आज आपला वाढदिवस आहे। आता वाढदिवसाच्या ह्याच्यामधून एक 2-3 जण बोलतील। माननीय प्राध्यापक राजळे सर, आपण पुढे यावं अशी आपल्याला विनंती करतो। साहेब लय लांब बसले। या ठिकाणी आत्ताच आमचे सहकारी पत्रकार त्यांचं महासंग्राम युवा मंच तथा नामदेव राऊत यांच्या वतीनं हार्दिक स्वागत। आणि कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष, आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक नामदेव राऊत उर्फ बापू यांच्या संकल्पनेतून महासंग्राम युवा मंचच्या माध्यमातून या ठिकाणी 1 जून रोजी शहरातील बऱ्याचशा नागरिकांचा आज वाढदिवसाचा योग आहे आणि त्यानिमित्तानं या महाराजा मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी आपल्यातल्या बऱ्याचशा ज्येष्ठ आणि मित्र परिवारांचा या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी महासंग्राम युवा मंचच्या वतीनं माध्यमातून आयोजित केलेला आहे। मी प्रथम मित्र परिवाराला, मान्यवरांना वारांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि ज्यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे त्या सर्वांनाच या ठिकाणी त्यांचं इथून पुढचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि उत्तम आरोग्याचं, उदंड आयुष्याचं जावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा त्यांना एकदा शुभेच्छा देतो। आज या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये
महासंग्राम युवा मंच तथा नामदेव देवराव राजळे सरांचा वाढदिवस आहे आणि मी राजळे सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. महासंग्राम युवा मंचचे आदरणीय बापू आणि त्यांची सर्व टीम यांनी हा सार्वजनिक वाढदिवसाचा उपक्रम जो हाती घेतला आणि आम्हाला सर्व एक सहावाल्यांना बोलून आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. प्रथमतः त्यांचे मी आभार मानतो. वाढदिवस हा तसा कौटुंबिक घरगुती असा कार्यक्रम आहे. सर्वसामान्यांनी कार्यकर्त्यांनी नेत्याचा वाढदिवस करायचा असतो. नेत्यांनी उलटा केला, सर्वसामान्यांना बोलवलं आणि त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. हा एक काहींची खरी जन्मतारीख असू शकेल, पण मेजॉरिटी एक ॲडजस्टमेंट म्हणून शाळेत जाण्यासाठी जूनमध्ये शाळा भरतात. म्हणून प्राथमिक शिक्षकांनी त्या काळात तरी 6 वर्ष पूर्ण बालवाडी, अंगणवाडी, सिनियर केजी, ज्युनियर केजी असे काही प्रकार नव्हते. 6 वर्ष पूर्ण व्हावे जूनमध्ये म्हणून 1/6 अंदाजे जन्मतारखा लावल्या. मी त्या अंदाजे म्हणतात, पण आता हे म्हणतात तसं की तीच आपली खरी जन्मतारीख समजून जे आपण पुढचा प्रकारे भाग करायचंच होतं तर मग रिटायरमेंटच्या आधी केलं असतं, तर त्याचाही काही शोध घेण्याचा प्रयत्न केला मी. असो, तीच आपली जन्मतारीख. माझ्याबरोबर त्यांचाही वाढदिवस साजरा झाला, त्यांनी माझ्या शुभेच्छा देतो. आणि आदरणीय बापू त्यांच्या सर्व टीमला जे आभार मानतो. मोठ्या कार्यक्रमास उपस्थित आपण सर्व, त्याचप्रमाणे आज वाढदिवस असणारे हे सर्व सत्कार मूर्ती. आज खरंच बापूंनी एक नौका कार्यक्रम आपल्याला दाखवला आणि त्यांचं खरं तर आपल्या जनतेवर, आपल्या लोकांवर किती प्रेम आहे ही गोष्ट यातून दिसते. बंधूंनो, आपल्या शेजारी कोण राहतं आणि त्याचा वाढदिवस कधी असतो याची सुद्धा आपल्याला कल्पना नसते. परंतु बापूने अख्ख्या कर्जतमध्ये आज वाढदिवस असणारे लोक शोधले आणि सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला. खरंच नेता असावा तर असा. बाकी नेते येतात जातात, तेवढ्यापुरते आपल्या मागे लागतात. पण बापूंचं काम असं आहे की कसलाही स्वार्थ न ठेवता फक्त आपल्या जीवाला जीव देणारी माणसं जी आहेत त्यांचा आपण यथोचित सत्कार केला पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे. या हेतून आज त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. या निमित्तानं आज ज्या लोकांचा वाढदिवस आहे, जवळजवळ 30-40-45 जणांचा वाढदिवस आहे. सगळ्यांची नावं घेणं आता मला तरी शक्य नाही, कदाचित हे वाचून दाखवतील. परंतु तुम्हा सर्वांना मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तितक्याच शुभेच्छा आणि धन्यवाद बापूंना देतो की आज या सगळ्यांचा वाढदिवस आपण लक्षात ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार बापू आणि धन्यवाद. महासंग्राम युवा मंचाचे संस्थापक माननीय नामदेव देवराव यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सद्गुरू बोधन महाराजांच्या या नगरीमध्ये सिद्धिविनायकाचे या भूमीमध्ये आई जगदंबेच्या कृपेने आत्माराम बाबांच्या आशीर्वादानं हा चारही तालुक्याच्या चारही बाजूला संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा कर्जत तालुका सद्गुरू बोधन महाराजांच्या जिवंत समाधीने अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असणारा हा कर्जत शहर
या परिसरामध्ये काम करत असताना असंख्य मित्रमंडळी, सहकारी, व्यापारी, औद्योगिक, शैक्षणिक, आध्यात्मिक या सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना ही सगळी माणसं नेहमी भरभरून या ठिकाणी प्रेम देण्याचं या ठिकाणी काम करतात आणि आपण पण त्यांच्या या कार्यातून, या सन्मानातून कुठंतरी उतराई झाले पाहिजे हा मनामध्ये संकल्प घेऊन मी आणि माझा मित्र परिवार या ठिकाणी नेहमीच काम करत असतो आणि काम करत असताना या ठिकाणी वर्षभर अनेकांचे वाढदिवस वेगवेगळ्या तारखेला असतात. त्या तारखेला मी त्यांना शुभेच्छा देऊन प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी भेटून मान सन्मान करून प्रत्येकाच्या सुखामध्ये, प्रत्येकाच्या दुःखामध्ये, लग्न कार्यामध्ये, कुणावर आलेल्या वेगवेगळ्या संकटामध्ये आणि कुणीही अधिकाराने नामदेव रोजला ज्या वेळेस हाका मारलेली आहे त्या वेळेस प्रत्येकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याचं काम नामदेव रोजने केलं. मग माझं तेवढंच कर्तव्य होतं की जी माणसं माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिली त्यांच्या सुखामध्ये, दुःखामध्ये, संकटाच्या काळामध्ये खंबीरपणे नेहमी नामदेव रोजने या ठिकाणी उभा राहण्याचं काम केलेलं आहे. कर्जत शहरातल्या विकासाचा विषय असेल, कर्जत शहरातल्या मेन रोडवरील टपऱ्याचा विषय असेल, कर्जत शहरामधील अनेक वेगवेगळ्या नागरिकांवरती, व्यापाऱ्यांवरती, कुणावरती होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत असेल किंवा झालेल्या अन्यायाच्या बाबतीत असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम नेहमी या ठिकाणी माझ्या सर्व मित्र परिवारांनी आणि सहकार्यांनी केलं आणि त्यांचाच वसा आणि वारसा त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी मी कर्जत शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये या ठिकाणी काम करत आहे. आणि काम करत असताना आज या ठिकाणी माझे बालमित्र पहिल्यापासून माझ्यापेक्षा वयाने 4-5 वर्ष लहान असणारा माझा सहकारी महादेव खांदारे, त्याचं नाव महादेव आणि माझं नाव नामदेव आहे. एकाच वस्तीवर राहतो तो बहुतेक विचार करून आईनी, दोघांच्या आईनी नाव ठेवलं असेल. मग महादेव खांदारेचा खाते ग्रामोद्योगचे संचालक त्यांचा 1 जून वाढदिवस होता. महादेव शेठ म्हणले की बाप्पू वाढदिवस करायचा 1 जून आहे. मी म्हणलं आता महादेव शेठ तुमचा एकट्याचा वाढदिवस करूच तो या अख्खा 1 जून हा सरकारी वाढदिवस आहे, गुरुजींनी ठरवलेला वाढदिवस आहे, काहींचं बरोबर तारीख आहे. या सगळ्यांचा मान सन्मान यथोचित करण्याचं काम सगळ्या मित्र कंपनीचं आहे. सगळ्या ह्या मित्र कंपनीने आजचं हे नियोजन केलं, या मित्रांनी ज्यांनी नियोजन केलं त्यांचं मनापासून आपण टाळ्या वाजवून त्यांचे या ठिकाणी स्वागत करू, आभार मानू, कौतुक करू. खऱ्या अर्थानं महाराजा मंगल कार्यालयावर कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि महाराजा मंगल कार्यालयावरती नियोजन झालेलं असताना बऱ्याच जणांना सांगितलं महाराजा मंगल कार्यालयावरती या, परंतु बरेच जण महाराजा हॉटेलवर गेले. कशावर गेले? आता त्यांना तरी काय म्हणायचंय, आता वाढदिवस म्हणले की हॉटेलशिवाय होत नाही ना. आता गणेशजीचं सुद्धा वाट, पण आबांनी सांगितलं ना की महाराजा प्रतीकने केले, रोहनने केले, विलास शिंदेने केले, आबांनी केले, राकेशने केले, अशोकने फोन केले, मीनू सय्यदने या ठिकाणी फोन केले, सतीश अप्पा शिंदे आणि पप्पू गदादे ही तर सकाळपासून एक मोटरसायकलच घेऊन कुठलं घर जेवढं का नाही असतो. संख्या 200ची धरलेली होती, ही 400 जमली ती. 200 वरची आहे दोघांचे, कुणाचे सुशेल कुणाचे आणि हजार सर असतील, संतोष असतील, बाकीचे सगळे या ठिकाणी
खऱ्या अर्थानं तिथं मला एक चेहरा दिसतोय, याकूबभाई बागवान, की ज्यांची माझं नातं अनेक दिवसापासून आहे आणि ज्यांचं आणि माझं नातं जाती धर्मच्या पलीकडचं नाती असणारी अनेक सगळ्या समाजाची माणसं या ठिकाणी उपस्थित आहे. हेच खऱ्या अर्थाने इतके दिवस मी जे काम केलं त्याची पोचपावती आहे असं मला वाटतं. आता राजकारणात कमी ज्या चढ उतार होतच असते, त्याच्यावरती मी काय बोलणार नाही. आजचा तो बोलण्याचा दिवस पण नाही. आणि अनेक जण मला म्हणायचे की तुम्ही काय करा, सगळ्या जुन्या सहकार्यांना बोलवा, जुन्या मित्रांना बोलवा. आता जुन्या मित्रांना बोलवायचं म्हणलं तर अंकुशनाला कसं बोलवायचं, जुनी सगळी. मग आता माझ्या डोक्यात आलं माधव नानाच्या हिशोबाने, म्हणलं ज्यांची 1/6 तारीख आहे ना, ही सगळी जी वेळेस आहे ना, म्हणजे ही सगळी 40 वर्षाच्या आधीची. कशाची 40? बरोबर आहे ना, गणेशची. मग मी म्हणलं आता जुनी बोलवायची हीच कशाची, नवीन अजिबात बोलण्याची. 1/6 वाली बोलवली की सगळी 40 45च्या पुढची तर 50च्या पुढची तर 50. याच्याची काय काय कमीवाली पण ओरिजिनल वय वाटू नका. गणेश कस काय 1/6ला ओरिजिनल आहे, गणेश 28 वर्षाचाच आहे, कशाचा नाही. आणि माधवनाना 40-42च्या आतमध्ये. आता आम्ही अंकुशनाना गुंड असते, आप्पा असते, बाकीचे सगळे पठाडे अमुक तमुक नवनाथ दांडे ही ती जगन बाबा ही सगळी मला वाटतंय 50च्या पुढची. कशाची पुढची तर. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला पण मी लवकर रिटायर होऊन देत नाही, नामदेव राऊत सुद्धा लवकर रिटायर होणार नाही. काळजी करू नका. रिटायरमेंटकडे जायचं नाही. रिटायरमेंटकडे कधी जायचं माहिती का, आपण जर उत्कृष्ट काम करतोय ना तर आपल्याला कोण रिटायर करत नाही. तसं तुमच्या जीवावर उत्कृष्ट काम करतोय मी, त्याच्यामुळे तुम्हाला का रिटायर होऊन देईल मी. तुम्ही रिटायर झाले मी रिटायर झालो काय. त्याच्यामुळे या ठिकाणी सुनील आप्पा असतील सगळीच नावं घ्यायची म्हणलं ना, आपण पैसे देऊन सांगतो. इथून मांड्यापासून नावं घ्यायला सुरुवात केली ना, इथं गुरुजींपासून नावं घ्यायला सुरुवात केली ना, 45 नावं अख्खे एका दामात नाही घेतली. आपलं नामदेव राऊतच नाव. आणि तुम्ही दिलेली ताकद आहे नामदेव. कुणी दिलेली 45 नावं. आणि बघा ना 5 आणि 4 किती, दोन्हीची मिळून आकडा 9 होतो. किती होतो? 9 आकडा हा शुभांक आहे. आणि माझी 27 जन्मतारीख आहे. किती? 7 आणि 2 किती? आणि 9 आकडा देऊ कधी मी तेवढाच ही काय. त्याच्यामुळं ही सगळी माणसं जी आहेत प्रेमाची माणसं आहेत, या ठिकाणी सगळी आपल्या जीवाची माणसं आहेत. आणि जीवाच्या माणसाला एवढीच या ठिकाणी कळकळीची विनंती करायची. ठीक आहे, या ठिकाणी राजकारणाचा विषय काय झाला असेल, आमदार रोहितदादांचा विषय काय झालेला असेल, आमदार रोहितदादांवर मी सध्या काम करतोय. पक्षविरहित या ठिकाणी सगळी माणसं या ठिकाणी जमलेली आहेत. आणि खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी जाता जाता एवढंच तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देईन की नामदेवरावचं अख्खा विषय तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या सेवेमध्ये, तुमच्या नातेवाईकांच्या सेवेमध्ये, तुमच्या सुखदुःखाच्या सेवेमध्ये जावं असं गोदड महाराजांनी मी पण प्रार्थना करतो की तुमच्यासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचं मला पण या ठिकाणी योग मिळावा. आणि गोदड महाराज पंढरीच्या पांडुरंग चरणी, गणपतीच्या चरणी, आई जगदंबेच्या चरणी या ठिकाणी एवढीच प्रार्थना करेन की माझ्या या सगळ्या कर्जत शहरातील तालुक्यातील सगळ्यांना 1/6 वाल्यांना इतकं उदंड आयुष्य द्यावं की यांचं कुटुंब पूर्णपणे सक्षम व्हावं. यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत, त्यांच्या मनामध्ये मुलांना सक्षम करायचं असेल, मुलींना सक्षम करायचं असेल, कुटुंब सक्षम करायचं असेल, आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचे विषय असतील, अनेक विषय जे असतील, त्या सगळ्या इच्छा यांच्या सद्गुरू गोदड महाराजांनी पूर्ण कराव्यात अशा पद्धतीची आशा या ठिकाणी व्यक्त करतो. अनेक जण या ठिकाणी ज्यांनी फोन केलेले पैकी जर नाव घ्यायचे राहिले तर तात्या कोण, तात्या तुझा माणूस नाही आला एक, हा माताळी गेले तुझे शिवभाजी खायला गेले काय, हा गायकवाड वकील साहेब असतील, हे सर्वच असतील, हे सर्वच जण या ठिकाणी आपण सर्वच नाव घेण्यासारखं अनेक विषय आहेत, अनेक जण आहेत. परंतु तुम्ही सगळेच जण आज या ठिकाणी माझ्यासाठी, माझ्या सर्व
मित्रपरिवार आणि सहकार्यांसाठी अतिशय मोलाचे आहेत. आणि आजचं जेवण हे महादेव खंदारी यांच्या वतीने, कुणाच्या? माझ्या वतीने नाही, महादेव खंदारींच्या वतीने जेवण आहे. वाढदिवसाचं नियोजन सगळ्या आमच्या मित्र कंपनी केलंय. सगळ्यांचं परत एकदा या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही, परंतु तत्पूर्वी आपल्याला यांचे केक कापायचे, बरोबर आहे ना डॉक्टर? तर 2-2 टेबल सोडून एक केक ठेवायचा. चला, 2-2 टेबल सोडून एक केक ठेवायचा. संजय भाऊ थांबा, एक जण उठलं की सगळी उठत गेली, अजिबात कोणी उठ. विवेकानंद पुस्तकालय वह्या, पुस्तके, गाईड, शालेय साहित्य, CBSE पुस्तके, सर्व स्पर्धा परीक्षांची पुस्तके, कोहिनूर, डायमंड, धार्मिक पुस्तके, ऑफिस स्टेशनरी यासह सर्व साहित्य मिळण्याचं कर्जत तालुक्यातील एकमेव ठिकाण विवेकानंद पुस्तकालय, ST स्टँड समोर कर्जत. हे सर्व साहित्य योग्य दरात आपणास मिळत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात येथून करूया.